नमस्कार मित्रांनो, हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय व त्या आधारे शासन निर्णयात नमूद केलेल्या गावातील नातेसंबंधातील कुळातील या शब्दांना आमचा विरोध आहे। आम्ही शांत बसणार नाही। शासनाने शिंदे समितीच्या माध्यमातून खऱ्या ओबीसींसोबत धूळफेक केली आहे, असे ओबीसी युवा अधिकार मंचाचे मुख्य संयोजक उमेश कोराम म्हणाले। त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे। तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। दरम्यान एका बाजूला सारथीच्या माध्यमातून मराठ्यांसाठी पाहिजे त्याहीपेक्षा जास्त आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी भटके महाज्योतीसाठी तुटपुंजा निधी आणि योजना देऊन ओबीसी समाजाला मूर्ख बनवण्याचे काम केले आहे। त्यामुळे सरकारच्या आजच्या निर्णयाचा निषेध करून आम्ही या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतल्याची माहिती उमेश कोराम यांनी दिली आहे। एवढंच नाही तर पुढे उमेश म्हणाले की हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय व अशा आशयाचा फक्त प्रतिज्ञापत्र सादर करणे म्हणजे महसूल विभागाच्या आणि सामाजिक न्याय विभागांच्या निर्णयांची पायमल्ली करणे आहे। हा पूर्णपणे ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणात छुप्या मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रकार आहे। सरकारने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे ओबीसी आरक्षणावर वार आहे। यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे। उमेश यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। एवढंच नाही तर जात प्रमाणपत्रांची संपूर्ण चौकट मोडून मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने संविधानाची पायमल्ली केली आहे। यामुळे ओबीसींच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात वाटेकरी वाढणार असून आरक्षणावर हा घाला आहे। सोबतच अनुसूचित जाती जमाती आणि इतर प्रवर्गावर सुद्धा अशा प्रकारच्या निर्णयाचे परिणाम होणार आहेत। याचा तीव्र निषेध केला जाईल, असे कोराम म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज आता आक्रमक झाले आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।